मला 2-3 दिवस झाले ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे होते, पण बनवणं होतच नव्हतं. पण फायनली आज मुहूर्त लागला आणि लाडू वगैरे बनवून घेतले. आणि त्यानंतर मला 50 चॉकलेट्सची ऑर्डर होती, तर ती चॉकलेट्सही करून घेतले आणि सेट करायला ठेवून दिले. त्यानंतर दूध वगैरे गरम करून घेतलं. आणि आज काव्याची डिमांड होती की मम्मा आज मला पिझ्झा खायचा आहे, पण घरी माझ्याकडे पिझ्झा बेस अवेलेबल नव्हता. पण नंतर लक्षात आलं की ब्रेड पॅकेट आहे घरी एक, तर त्याचाच आपण पिझ्झा बनवूया, कारण पटकन पण होतो हा पिझ्झा अगदी 5 मिनटात. तर त्याची सर्व तयारी करून घेतली. माझ्याकडे ज्या भाज्या आहेत अवेलेबल त्या कट करून घेतल्या आणि मी मेयोनीज सॉस आणि टोमॅटो केचप एकत्र करून घरीच पिझ्झा सॉस असा रेडी केला. त्यामध्ये थोडंसं ऑरेगॅनो पण ॲड केलं होतं. तर अगोदर मी इथं घेतलेला आहे ब्रेड, त्यावरती जो सॉस तयार केला आहे तो लावून घेतला आहे सगळीकडे. आणि त्यानंतर भाज्या ज्या आहेत कट करून घेतलेल्या त्या सर्व व्यवस्थित अरेंज करून घेतल्या. त्यानंतर त्यावरती चीज आणि ओरेगॅनो, चिली फ्लेक्स हे सर्व ॲड केलं आणि तव्याला थोडंसं तूप लावून त्यावरती हे ब्रेड पिझ्झा ठेवून दिले आणि 5 मिनटं झाकून तसंच ठेवून द्यायचं आहे चिज मेल्ट होईपर्यंत. एकदम मस्त पटकन पिझ्झा रेडी होतो. ब्रेड पिझ्झा मुलांनाही खूप आवडतो, त्या काव्यालाही खूप आवडला आणि खूप छान टेस्टी झाला होता तो. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर मग काव्याचा स्टडी घ्यायचा राहिला होता, तर तिचा स्टडी घेतला आणि त्यानंतर मग मी माझं स्किन केअर करून घेतलं. तर असा होता आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.